आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा भाजपचा बैठकांचा धडाका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी मुंबई विभागाची बैठक। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी भुईसपाट झालेली दिसेल। मंत्री गिरीश महाजनांची टीका। या निवडणुकांमध्ये महायुतीला चांगलं यश मिळण्याची संधी असल्याचाही विश्वास। लातूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा। मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री बाबासाहेब पाटील, रुपाली चाकणकर, आमदार संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे आणि आनंद परांजपेंची उपस्थिती। आपल्याकडून जेव्हा चुका होतात तेव्हा देवाला शरण जावं, संकटांची मालिका कमी व्हावी यासाठी शनी देवाकडे प्रार्थना केली। शनी शिंगणापुरात संजय शिरसाटांनी घेतलं शनीचं दर्शन। कधी माणसाकडून काही जर आयुष्यात चूक होत असेल किंवा चुकीचं घडत असेल तर त्यावेळेला देवाचं भाव करणं हे कधीही योग्य। देव फक्त काम पडल्यावर त्याच्याकडे गेलं तर प्रसन्न होत नाही, रोज मनोभावे पूजा करावी लागते। अंबादास दानवेंचा संजय शिरसाट यांना टोला। देव फक्त काम पडल्यावर गेलेल्याला प्रसन्न होत नसतो, एवढं मला माहिती आहे। भाजप आमदार प्रवीण दरेकर 5 ते 7 मिनिटं लिफ्टमध्ये अडकले। कार्यकर्त्यांनी दरेकरांना बाहेर काढलं। वसईतील एका सभागृहामधला प्रकार। न्याय मिळत नाही तोवर लढा देत राहणार। महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून ज्ञानेश्वरी मुंडेंचा निर्धार। रुग्णालयामध्ये उपचार घेताना माझ्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची खंत। ज्ञानेश्वरी मुंडे मनोज जरांगेंचीही भेट घेणार। जोपर्यंत आरोपी अटक करीत नाहीत तोपर्यंत या प्रशासनावर समाधानी नाही। जेव्हा आरोपी अटक करतील त्यावेळेसच मी समाधानी राहणार। प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅप संदर्भात गुन्हा दाखल। एकनाथ खडसेंचा आरोप तर प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांचा मोठा समर्थक असल्याचाही खडसेंचा दावा। नोकरीचा आमिष दाखवून 2 मुलींवर अत्याचार करणाऱ्या प्रफुल्ल लोढावर गुन्हा दाखल। मुलींवर अत्याचार करून फोटो असल्याची धमकी देत खंडणीही उकळण्याचा प्रयत्न केला होता। दोन्ही मुलींच्या तक्रारीवरून साकेनाका आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। प्रफुल्ल लोढा सध्या न्यायालयीन कोठडीत।